गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो. गुड मॉर्निंग. आज रविवार. आज चला आपला परत नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत पण आहे आणि आपला नवीन व्हिडिओ आज आपला तयार होत आहे. तर चला आपला नवीन व्हिडिओ बनवायला आपण निघतोय आपण. तर नक्कीच तुम्ही त्याला भेट द्या आपल्या चॅनलला, व्हिडिओला. आणि दीक्षा, हां, आमची दीक्षा पण आहे आमच्यासोबत, पण ती अर्ध्या वाटापर्यंत आहे. तिथनं पुढं मी एकटाच असणार आहे मित्रांनो. तर चला आपल्या नवीन व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईबर करा. तर चला नवीन व्हिडिओची सुरुवात करायला आपण निघतोय. आता जरा उशीर झाला आज संडे असल्यामुळं. तर चला मस्तपैकी नाश्ता वगैरे झाला असं. जय भीम, जय शिवराय सगळ्यांना. मित्रांनो, जय भीम सगळ्यांना. आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की डॉक्टर बाबासाहेब आपण आलेलो आहोत. तर आजचा ब्लॉग आपला हाच असणार आहे. तर सकाळी तुम्हाला म्हणलं होतं आज नवीन ब्लॉग असणार आहे, तर हाच आपला नवीन ब्लॉग असणार आहे. तर चला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरामध्ये प्रवेश करूया. चला. तर मित्रांनो, हे बंगल्याचं मेन प्रवेशद्वार गेट. तर आपण आतमध्ये जायचं आता आपण नक्कीच प्रयत्न करूया. तर अशा प्रकारे आपण आतमध्ये एंट्री करत आहोत बंगल्यामध्ये. डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण इथं चप्पलाचं स्टँड पण आहे, आपण चप्पल काढून ठेवतोय. अशा पद्धतीने आपण पुढे प्रवास करत राहणार आहोत. तर नक्कीच आपण बाबासाहेबांचे लेकरं आहोत, तर त्यांच्या निवासस्थानी सगळ्यांनी भेट द्यावी मला तरी वाटतं. अशा पद्धतीने आहे हा बाहेरचा परिसर. बंगल्याच्या मागच्या साईडचा परिसर आहे. शिस्त वाटतं मित्रांनो इथं आल्यानंतर. आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपलं घर. कारण आतमध्ये खूप शांतता असल्यामुळे मी आतमध्ये बोललो नाही जगाचे. पण मी तर तुम्हाला असाच माझा आवाज येत असेल तर आपण असंच हे व्हिडिओ असाच बनवत आहोत. तर बाहेरचं फुल छान असं वातावरण आहे, प्रसन्न असं वातावरण आहे. पावन कसं वाटतं मित्रांनो? प्रसन्न वाटते की नाही? घरात येऊन या. छान असं वाटतं. वा वा वा, इतकं छान वाटतं ना मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब की जगाच्या कुठल्याही
पुण्यवान राजमहालमध्ये गेलं नाही तरी चालेल, पण आणि इथं आलं पाहिजे. खूप आपल्याला प्रसन्न वाटायला कोणी मित्रांनो, खूप आपल्याला खूप खूप. आपला त्यावेळेस तर जन्मही झाला आपल्याही नसेल, तर सबस्क्रायबरना त्यावेळेस माझं काय विनंती घटना आहे घडली की असेल किंवा प्रत्येकाने कसे इथं असतील यावी, भेट द्यावी काही कल्पना आणि नक्कीच आपल्या नसल्यामुळे, डॉक्टर कारण बाबासाहेब आपल्याला काहीच आंबेडकरांचं आयडिया नाही. निवासस्थान पण पाहावं हे ही नम्र विनंती आहे आपल्या वास्तव्य सगळ्या आता इथं उभं आहे, सबस्क्रायबरांना. याच्यावरनं तर आपण नक्की यावं कल्पना इथं. करू शकतो चला आपण आज की जाऊन हे बघूया. बाबासाहेब पूर्वी कसे राहत असतील, कसे नाही. आणि पूर्वी एवढं काही आजूबाजूला वस्ती नसावी असे मला वाटते. तर आपण नक्कीच आता आपण निवासस्थानामध्ये आपण प्रवेश करूया आतमध्ये. आणि मित्रांनो, आतमध्ये खूप काही अशी शांतता आहे की आपण शब्दही नाही करू शकत एकमेकांना. प्रसन्न असं वाटून. आणि आता आपण जातोय आपल्या या डाव्या बाजूला गौतम बुद्ध यांची अशी प्रचंड भली मोठी मूर्ती. हे बघा, प्रसन्न वातावरण करणारी, असं मन तृप्त करणारी अशी मूर्ती इथं दिसून येते मित्रांनो. तर किती छान वाटते ना असं अशा काही गोष्टी पाहून मनाला. तर नक्कीच आपल्या जेवढे आपले काही सबस्क्रायबर वगैरे असतील, आपले बांधव, त्यांनी नक्कीच आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी निवासस्थानी भेट द्यावी. चला पुढे आपण असं तुम्हाला दाखवत राहणार आहोत. चला आपण पुढे जाऊया आता. हे बघा, हे म्हणजे काल्पनिक म्हणता नाही येणार, पण त्यावेळेस जी घटना घडलेली जी आहेत त्याचे प्रतीक म्हणून भिंतीवरती काही ठिकाणी लावलेले आहेत, फ्रेम लावलेले आहेत, त्यांचे फोटो आहेत. आणि त्यांनी जे काय कार्य केलेले असतील त्याच्यावरती आहेत भिंतीवरती लिहिलेले. आणि ज्यावेळेस काही त्यांनी घटना उद्घाटन केले असतील त्याचेसुद्धा याच्यावरती फ्रेम लावलेले आहेत. अशा पद्धतीने आपण अजून पुढे जाऊन अजून काही बघूया. अजून काही चांगलं तर आहेच मित्रांनो, कारण आतमध्ये लायब्ररी केल्यामुळे म्हणजे वाचनालय असल्यामुळे पूर्ण शांतता आहे. त्याच्यामुळं मला तिथे बोलता येत नव्हते, म्हणून मी जसा मुख्याप्रमाणे व्हिडिओ काढलेला आहे मित्रांनो. तर तुम्हाला नक्की आवडला असेल तर आपल्या चॅनलला भेट द्या. आणि हा आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निवासस्थान पाहून घ्या. आणि ज्यांना डायरेक्ट बघायचं असेल ते तिथेही जाऊन पाहू शकतात. पण माझी एक थोडी वाटलं मला की आपल्या बांधवांना आपला घराचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरांचा थोडा व्हिडिओ काढून नक्कीच त्यांना दाखवावा. तर ज्यांना कोणा प्रत्यक्ष जायचं असेल त्यांनी जाऊ शकतात. अगदी जवळ आहे, 40 किलोमीटरवरती पुण्यापासून. तर नक्की जाऊन त्या आपल्या निवासस्थानी भेट द्या. वारंवार सांगत आलेलो आहे मित्रांनो, ही आपली जी म्हणतात ना, काय आपलं ते जपली पाहिजे. तर अशा पद्धतीने भिंतीवरती बऱ्याच अशा काही फ्रेम लावलेल्या आहेत. जे कार्य बाबासाहेबांनी केलेलं आहे, काही करून ठेवलेलं आहे, अशा फ्रेम तिथे लावलेल्या आहेत मित्रांनो. आणि आतमध्ये इतकी शांतता आहे की खूपच शांतता आहे. इथं पण गौतम बुद्धांची मूर्ती छानपैकी पण छोटी आहे, बाबासाहेबांची पण आहे. आणि खाली जी बाबासाहेबांची आहे मूर्ती, तेच त्या ठिकाणी जो टेबल आहे ना मित्रांनो, तो बाबासाहेबांचा टेबल आहे. त्यावरती ते अभ्यास वगैरे करायचे. अशा पद्धतीचं सगळं काही वास्तव्य आहे हे. तर तुम्ही नक्की जाऊन भेट द्या मित्रांनो. आणि हे सुद्धा जे आहे आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे त्यावेळेस वापरत असतील कपाट, त्यांनी वापरलेलं कपाट आहे हे.
त्यांच्या काही गोष्टी ज्या आहेत काल्पनिक नाही म्हणता पण ओके अजूनपर्यंत आहेत, चांगल्या आहेत. त्याला रंगरंगोटी नक्कीच केली असणार आहे, कारण इतके वर्ष रान लाकूड अशक्य आहे मित्रांनो. तर त्याला काही रंगरंगोटी तर केली असावीच, त्यात काय वादच नाही आहे. तर आपणही त्याच्यात दर्शन करूया आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. तर मी पण वंदन केलेलं आहे बाबासाहेबांना. छान वाटलं वंदन करून. बघूया आता पुढे आपल्याला असंच निघायचं आहे. तुम्ही पण या मित्रांनो आणि आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या. असं शांतपणे मी व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. आवडला असता तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या बाबासाहेबांचं निवासस्थान बघायला नक्की जा मित्रांनो. मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलो आहे, कारण आपण आपली ही संपत्ती जपली पाहिजे. आपण आपल्यासाठी खूप मोठी संपत्ती आहे मित्रांनो, कारण त्यांनी एवढं आपल्यासाठी बलिदान केलेलं आहे मित्रांनो. तर आपण नक्कीच त्यांचं संपत्ती जपली पाहिजे. आपण त्यांची काय आपली काय आपलीच म्हणायचं आता, कारण हे जे आहे ते आपल्यासाठीच करून ठेवलेलं आहे मित्रांनो. आणि आपल्यासाठीच त्यांनी सगळ्या गोष्टी पायंदळी तुडवल्या आहेत. त्यांनी सुख सगळं त्यांना मिळत असताना सुद्धा त्यांनी सुख घेतलं नाही. तर त्यांनी आपल्यासाठी सगळ्या गोष्टी पायंदळ केलेल्या आहेत. तर बघा किती छान गौतम बुद्धांची मूर्ती आहे, पांढरी शुभ्र एकदम.